सर आज संभाजीनगरमध्ये महायुतीचा महाविकास आघाडीचा प्रचार सुरू होता आणि त्यावेळी दोन्ही प्रचारकर्मी कार्यकर्ते जे आमने सामने आले त्याच्यानंतर मनसेवर टीका होताना आम्हाला आज पाहायला मिळाली महाविकास आघाडी खास करून ठाकरे गटाकडून। नाही, मुळात मला त्यांना हे सांगायचे राडेची जर एवढी खाज असेल उबाटा गटाला त्यांनी एक लक्षात ठेवा, महाराष्ट्र सैनिकांच्या नादाला लागू नका। आमच्या जर नादाला लागायचा प्रयत्न केलात तर पार्श्वभागाला पाय लावून पळावा लागेल हे त्यांनी लक्षात ठेवावं। राहता राहिला प्रश्न संजय राऊतचा, ज्या पद्धतीने तुम्ही आमच्यावर बोलताय मला असं वाटतं एक गोष्ट त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसलेत ना, ते महाराष्ट्रद्रोही आहेत, ते देशद्रोही आहेत, ते भारताच्या विरोधातले आहेत। त्यांनी आम्हाला शिकवण्याची गरज। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। नाहीये आणि त्यांचं हे जे वर्तन आहे ना हे बघून बाळासाहेबांच्या आत्म्याला त्रास होतोय। ज्या वेळेला कधी वर जातील बाळासाहेब त्यांना चपलेने मारल्याशिवाय सोडणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं। सर दुसरीकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की संभाजीनगरमध्ये जे उमेदवार आहेत महायुतीचे त्यांचा जो व्यवसाय असावा किंवा नसावा, त्यांच्या व्यवसायातल्या ज्या वस्तू असतात, दारूच्या बाटल्या ज्या आहेत या संपूर्ण राड्यादरम्यान स्वतः महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे दारूच्या बाटल्या हातात घेऊन जे ते समोरच्या उमेदवाराला खिजवताना आम्हाला पाहायला मिळत। या सगळ्या घटना अशा गोष्टी का कराव्या लागतात? ह्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली। उद्या लोकांनी यांना खिचडी दाखवली तर, पत्रचाळीचे पत्रे दाखवले तर, त्यावेळेला अंबादास दानवेने विचार करून गोष्टी कराव्या। कुणाचा व्यवसाय काय आहे मला असं वाटतं या गोष्टींबद्दल त्यांनी एवढं वैयक्तिक जाणं योग्य नाही। उद्या अंबादास दानवेचे जर व्यवसाय काढले तर तोंड लपवायला जागा उरणार नाही त्यांना। सर उद्या राज ठाकरे यांची ठाण्यामध्ये सभा आहे, आनंद आश्रमात जाणार असल्याची माहिती समोर येते। गेल्या अनेक वर्षानंतर ते ठाण्यातील आनंद आश्रमात जाणार आहेत, काय नक्की तुमची याकडून मनसेकडून एक प्रतिक्रिया आहे? नाही, उद्या काय त्यांचा नेमका कार्यक्रम आहे मला माहित नाही, मला असं वाटतं ते अविनाश जाधव आमचं सांगतात। सर काल पुण्यात पाऊस पडला तरी राजगर्जना जी ती पुण्यात झाली। मोळ यांच्या मुरलीधर म्हणजे महायुतीचे उमेदवार यापुढे हा झंझावात प्रचार आणि सगळ्यात शेवटची सभ्यात म्हणजे मुंबईच्या सभेकडे जी सगळ्यांचं संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचं लक्ष लागलेलं आहे, कसा तुम्ही प्रतिसाद पाहता? शिवतीर्थ खरं बघायला गेलं तर अनेक ऐतिहासिक सभांचा साक्षीदार आहे। मग त्या आचार्य यात्रांच्या असतील, सन्मान्य बाळासाहेबांच्या असतील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना शिवतीर्थावर झाली, पहिली सभा राजसाहेबांची झालेली आहे, तिथे पक्ष स्थापन झाल्यानंतर अशा अनेक ऐतिहासिक घटनेचं साक्षीदार हे शिवतीर्थ आहे। आणि मला असं वाटतं अजून एका ऐतिहासिक सभेचा जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे दोन कट्टर हिंदुत्ववादी नेते हे एका व्यासपीठावर दिसणार आहेत। मला असं वाटतं हा एक ऐतिहासिक क्षण आहे आणि तो क्षण अनुभवण्यासाठी महाराष्ट्रातली तमाम जनता शिवतीर्थावर येईल आणि त्या क्षणाचा अनुभव घेईल। सर 14 तारखेनंतर मुंबईत खास करून प्रचाराचा धुराळा उडेल, जसं तुम्ही म्हणतात की दादरमध्ये शिवतीर्थावर एक ऐतिहासिक सभा पार पडेल। दुसरीकडे महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीतलेही अनेक नेते जे ते मुंबईत तळ ठोकून असताना पाहायला मिळाले। 15 तारखेला स्वतः काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची सभा असणार आहे, तर प्रियंका गांधी सुद्धा मुंबईच्या दौऱ्यावर असणार आहेत, राहुल गांधी नसणार आहेत। पण या दोन्ही नेत्यांकडे तुम्ही कसं बघता? आणि इतरही इंडिया आघाडीचे मला असं वाटतं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रचार करायचा अधिकार आहे, त्यांनी यावा, प्रचार करावा। शेवट जनता कसं आहे, जनता सुज्ञ आहे, त्यांना माहिती आहे ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केलाय त्यांना कशा पद्धतीने वागवायचं ते जनता येणाऱ्या मतदानाच्या दिवशी वागवेल। काल राज ठाकरे यांनी सांगितलंय की जसं मशिदीमधून फतवा निघतो आहे मुस्लिमांना मतदान करण्याचा, तसं आता मी पण फतवा काढतोय हिंदूंनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करावं। त्यांच्या फतव्याचा परिणाम जाणवतो तसा हिंदूचा सुद्धा मतदानासाठी त्यांनी विषय लक्षात घ्या तुम्ही की शिवसेना उबाटा गटाला मतदान करा म्हणून कोण फतवा काढतंय तर मशिदीतले मुल्ला मौलवी फतवा काढतायत। मला असं वाटतं ह्याच्यासारखं दुर्दैव असूच शकत नाही।
म्हणून मी तुम्हाला म्हटलं की ज्या वेळेला यांची वर स्वर्गीय बाळासाहेबांची भेट होईल तेव्हा या सगळ्यांना चपलेने मारल्याशिवाय बाळासाहेब सोडणार नाहीत. सर पुढे एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की मागच्या वेळेस ज्यावेळेस लोकसभेचा 2019चा लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच लाट असून सुद्धा फक्त 19 सभा ज्या आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्रात झाल्या होत्या. यावेळेस 48 लोकसभा मतदारसंघातल्या ऑलमोस्ट सगळ्या उमेदवारांसाठी पंतप्रधानांनी सभा घेतलेल्या. मला वाटतं याच्यामध्ये आपण बघितलं पाहिजे की निवडणूक आयोगाने जे शेड्यूल तयार केलंय त्याच्यामध्ये भरपूर वेळ आहे, त्यामुळे मला वाटतं सभा जास्ती झाल्या असतील.